चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर द विजय अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमॅन असलेल्या दीपाली गणेश गीते यांनी साईबाबांचं दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या सचिव दीपाली गणेश गीते यांनी प्रचाराचा मुहूर्त साधला आहे। मेरी, म्हसरूळ, आरटीओ कॉर्नर, बोरगड कॉलनी, आरटीओ परिसर, कलानगर, दिंडोरी रोड अशा भागाने जोडलेल्या प्रभाग क्रमांक 1 मधून सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक असलेल्या दीपाली गणेश गीते यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत प्रचाराला शुभारंभ केला आहे। दीपाली गणेश गीते यांचे पती गणेश बबन गीते हे महापालिकेच्या सत्ताकाळात सलग 2 वर्ष स्थायी समितीचे सभापती होते। सभापती पदाच्या कार्यकाळात अनेक विकास कामे मार्गी लागली असून कोरोनामुळे प्रलंबित असलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी दीपाली गीते यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे। प्रभागाच्या अखंडित विकासाचा शब्द देताना दीपाली गीते यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रमातून आपला समाजकारणाचा प्रभाव जनतेपर्यंत पोहोचवला आहे। आगामी काळात प्रभाग क्रमांक 1 चा अधिकाधिक विकास करताना ई-लर्निंग, अभ्यासिका, पाण्याचे जलकुंभ उभारणे, माफक दरात वैद्यकीय सेवा पुरवणे, रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, स्ट्रीट लाईट उभारणे, प्रभागात अनेक ठिकाणी क्रीडा संकुल उभारताना क्रिकेटची निर्मिती करणे, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारताना सामाजिक सभागृह आणि योगा हॉलची निर्मिती करणे, प्रभागातील उद्याने सुशोभित करून ज्येष्ठांसाठी तसेच युवकांसाठी जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून बचत गटांच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे असे प्रमुख विषय डोळ्यांसमोर ठेवून दीपाली गणेश गीते यांनी प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभागातील अनेक ठिकाणचा पालापाचोळा संकलित करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा मानस दीपाली गीते यांचा असून या उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। दुसरी गोष्ट बाबाजी सांगतो की आता पेपरला सगळीकडे बातम्या येत आहेत, भाजपकडे इच्छुकांची खूप मोठी गर्दी झाली आहे। खूप 1000 फॉर्म गेले, 1500 फॉर्म गेले, पण मी प्राधान्याने एक गोष्ट सांगतो, प्रभाग 1 मध्ये क गटामध्ये ओबीसी मध्ये भाजपकडे इच्छुक म्हणून आतापर्यंत माझ्याकडे फक्त दीपाली गीते यांचा अर्ज आलाय। पुढे न्यायपक्षी श्रेष्ठी आणि इतर पक्ष निर्णय घेईल, पण आतापर्यंत तरी जे इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेत त्यामध्ये प्रभाग 1 मध्ये क गटामध्ये माझ्यापर्यंत प्राप्त जे अर्ज आहेत त्याच्यामध्ये फक्त दीपालीताई गीते यांचाच अर्ज माझ्याकडे आतापर्यंत आलेला आहे। अजून त्याला वेळ आहे, अर्ज कदाचित पुढे येतील, पण मी त्यांना खूप सांगितल्यामुळे अजून मी येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि विठुराया चरणी त्यांची जी सेवा आहे त्याचं फळ त्यांना निश्चितच मिळेल अशी आशा करतो। धन्यवाद। मी दीपाली गणेश गीते इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिला उमेदवार असून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे। प्रभाग क्रमांक 1 साठी मला काम करण्याची संधी मिळते आहे। माझे पती गणेशजी गीते यांनी गेली 5 वर्ष या प्रभागात काम केलेलं आहे। तसेच नाशिक महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पद 2 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे। तसेच त्यांनी हाती घेतलेले काही कामं बाकी आहेत आणि काही पूर्ण करायचे आहेत। प्रभागातले म्हणते मी, नाशिक शहराचा विकास तर होतच आहे आणि तो अजून काही आपले नेते मंडळी आहेत ते करत आहेत, पण मला असं वाटतं माझ्या प्रभागाचा विकास हा प्रामुख्याने मी हाती घेतलेला आहे आणि तो मी निश्चितपणे पूर्ण करणार आहे। इथे जमलेल्या एवढ्या माझ्या मैत्रिणी, माझे सहकारी, माझे ज्येष्ठ नागरिक, माझ्या प्रभागातील सर्व प्रेमळ नागरिक, हे सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। या प्रसंगी माजी महापौर रंजना भानसी, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते, पंचवटी मंडल अध्यक्ष राहुल कुलकर्णी, बाळासाहेब राऊत, ज्ञानेश्वर सोनवणे, पिंटू गावडे, बापू दरगोडे, वामन कदम, सुभाष काकड, म्हस्के सर, नेहरे सर, संतोष कोरळे, संजय काका, सुराणा काका, प्रमोद घोलप, हेमंत आगळे, शिवचंद्र जगताप, केशव परदेशी, नरेश पटेल, अनिता सोनवणे, सतीश वावीकर, गौरव पलांगे आदी उपस्थित होते। NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक।